हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बीट, टोमॅटो आणि गाजर यांचा पौष्टिक सूप. भरपूर असं आयर्न असलेलं हे सूप आपण बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण बीट, गाजर आणि टोमॅटोचे असे बारीक तुकडे करून भांड्यामध्ये, कुकरच्या भांड्यामध्ये आपण ठेवून त्याला 2 किंवा 3 शिट्या घ्यायच्या आहेत. ते बॉईल करून घेतलेलं आहे. ते शिजवल्यावर असं दिसतंय बघा. आणि आता आपण त्याच्यासाठी साहित्य घेतलंय. लसूण बारीक चिरलेला 4-5 पाकळ्या, तमालपत्र अर्ध, 2 मिरी आणि 2 लवंगा, दालचिनी एवढं आपण सामान घेतलंय आणि 2 चमचे तूप. आणि हे टोमॅटो, गाजर आणि बीट आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्याची पूर्ण पेस्ट करायची आहे. आणि हे जे पाणी दिसतंय ते एक्स्ट्राचं पाणी आहे, ते टाकून नाही द्यायचं आहे, ते बीटमध्येच घ्यायचं आहे. सो आपण हे वाटून घेतलं आहे. आता हे चाळणीवरती आपण त्याला गाळून घेतो आहे. पुरणाची गाळणीवरती आम्ही गाळतो. तुमच्याकडे कोणतीही गाळणी असेल त्याच्यात तुम्ही गाळू शकता. हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. बघा, आपलं गाळून झालेलं आहे. हे असे भाजीचे कण दिसत आहेत, ते मग आपल्या सूपमध्ये येणार नाहीत म्हणून गाळायचं आहे. सो हे बघा असं दिसतंय. त्याचा कलर असा झालेला आहे. आता आपण त्याच्या थिकनेस बघा एवढा आहे. जर तुम्हाला अजून पातळ करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी पण ॲड करू शकता. एवढा थिकनेस आहे. सो आता आपण फोडणी देऊया. पातेल्यात आपण हे तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये खडा मसाला टाकला. लसूण टाकला. तुम्ही लसूण ठेचून पण टाकू शकता. आपला लसूण लाल झालेला आहे. त्याला चांगली फोडणी बसली ना का मग त्याचे टेस्ट पण खूप छान येते सूपला. हे बघा, आता आपण हे सूप टाकायचं त्यात. आणि जे टोपाला लागलेलं असतं ते आपण थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे बघा, आपलं सूप रेडी आहे. याला जास्त काही वेळ नाही लागत कारण की आपण आधी बॉईल करून घेतलेलंच आहे. गाजर, बीट, टोमॅटो, त्यामुळे त्याला लगेच उकळी येते. आता आपण गॅस बंद करूया. आपलं सूप आता पिण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान, इतका वास छान सुटलाय. हे बघा, किती छान दिसतंय. चला तर मग आपण टेस्ट बघूया.
मस्त. त्या लसणाची फोडणी इतकी छान बसली आहे ना, त्याच्यामुळे खूप छान लागते. सो चला तर मग तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.